श्री स्वामी समर्थ. नाशिक त्र्यंबकेश्वरी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी श्री वामबुवा बडोदेकर, विद्वान ब्रह्मचारी बुवा आणि आदी सेवेकरी गेले होते. तेथून श्री क्षेत्र वणी येथे सप्तशृंगी मातेचे दर्शन घेतले. पूजा अर्चा विधी केल्यानंतर त्यांनी तेथील पुजारी भोपेकडे देवीच्या मुखातील तांबूल प्रसाद मागितला. तेव्हा पुजारी थट्टेने बोलू लागले की अक्कलकोटचे स्वामी महाराज परब्रह्म मूर्ती असतील आणि स्वामींच्या चरणी तुमचे खरे प्रेम असेल, तुमची भक्ती खरी असेल तर तुम्हा जगदंबा स्वमुखातील तांबूल देईल. त्याच वेळेला देवीच्या मुखातील तांबूल त्यांच्या अंगावर पडला. हा स्वामींचा चमत्कार बघून पुजारी भोपे हे सुद्धा विस्मित झाले. त्यानंतर दोघेही सटाणा येथे श्री देव मामलेदार यांचे दर्शन घेऊन नाशिक क्षेत्री आले. येथून घागरीत गंगा गोदावरीचे पवित्र जल घेऊन पंढरपुरास पांडुरंगाला अभिषेक केला. अभिषेक करत असताना पांडुरंगाच्या मूर्तीच्या ठिकाणी स्वामींची मूर्ती दिसू लागली. सर्वांना खूप आश्चर्य वाटले. पुढे ते अक्कलकोटमध्ये आल्यानंतर स्वामींचे दर्शन घेत असताना स्वामी त्यांना बोलले, अरे सप्तशृंगी येथे जाऊन काय शंख केलात, परंतु विडा आम्हासच द्यावा लागला आणि पंढरीनाथावरची गंगा आम्हासच घ्यावी लागली. स्वामींची ही अनुभव सिद्धी वाणी ऐकताच दोघांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की परमसत्य एकच निर्गुण निराकार परमचैतन्य आहे आणि ह्याने सर्व आकार धारण केले आहेत. ह्यालाच आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.